जळगाव जिल्ह्यात धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे। आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढण्यात आले, मेळावे घेण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत धनगर समाजाचे। काय सांगाल नेमकं या संदर्भात? संवाद यात्रा काढली, धनगर समाजाच्या पुढच्या मागण्या काय आहेत? आपण पाहिलं असेल की धनगर समाजाचा जो 75 वर्षापासून आरक्षणाचा जो विषयाचा जो लढा सुरू आहे, दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाड्या वस्त्यावरती तांड्यावरती जाऊन धनगर समाज हा आक्रमक दिशेने सुरू आहे। आणि 21 तारखेला मुंबईमध्ये असं लाखोच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे। आणि ही लढाई अभी नाही तो कभी नाही। या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज असल्यामुळे आज धनगर समाजाची तुम्ही विकासाच्या बाबतीत जर पाहिलं तर अजून विकासाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर समाज अजून मागे आहे। या धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे। तर आपण पाहिलं असेल की रानावनात राहणारा हा समाज अजूनही आरक्षणापासून वंचित आहे। आरक्षण लवकर भेटायला पाहिजे। आता ज्वलंत युवक पेटलेला आहे। या तीव्र स्वरूपाचं आंदोलन 21 जानेवारी रोजी मुंबई येथे हजारोच्या संख्येनं जळगाव जिल्ह्यातून युवक मुंबईला जाणार आहे। हे होते धनगर समाजाचे पदाधिकारी। धनगर समाज जळगाव जिल्ह्यातील आक्रमक झालेला आहे। विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।